कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार ज्या काय आर्थिक उपाययोजना जाहीर करते त्याच्याबद्दलची दुसरी पत्रकार परिषद आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतली। तर त्याच्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी, त्याचप्रमाणे स्थलांतरित मजुरांच्यासाठी आणि एकंदर कामगारांसाठी म्हणून काही योजना किंवा काही डिक्लेरेशन्स केली। तर ती काय आहेत आणि त्याच्यातून नेमकं काय होणार आहे याच्याबद्दलची आपण थोडी चर्चा करूया। सगळ्यात पहिल्यांदा पुन्हा एकदा आपण हा एक मुद्दा लक्षात ठेवूया सुरुवातीलाच, की या विविध क्षेत्रामध्ये अनेक प्रकारच्या योजनांची, अनेक प्रकारच्या नव्या उपक्रमांची गरज असते, ती आहे। आणि त्या दृष्टीनं केंद्र सरकारनं काही करणं आणि जर योग्य दिशेने पावलं टाकलेली असतील तर त्याचं स्वागत करणं, याच्याबद्दल कोणाला प्रत्यवाय नाही। परंतु आपली चर्चा जी आहे ती कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जे एकंदर आर्थिक संकट अर्थव्यवस्थेवरती, लोकांवरती, बेरोजगारीच्या अर्थानं उद्योगधंद्यांच्या वरती जे आलेलं आहे, येऊ घातलेलं आहे, शेतीवरती आलेलं आहे, येऊ घातलेलं आहे, त्याच्या संदर्भामध्ये या उपाययोजनांचा काय आणि कसा उपयोग होणार आहे याची चर्चा आपल्याला करायची आहे। ज्या योजना जाहीर केल्या त्या बरोबर आहेत का चूक आहे याची चर्चा इथे अपेक्षित नाहीये। सगळ्यात पहिल्यांदा आपण लक्षात ठेवलं पाहिजे, आपण आर्थिक एक इम्पेटस ज्याला आपण म्हणतो, आर्थिक स्टिम्युलस, एक आर्थिक बढावा या सगळ्या पार्श्वभूमीवरती कसा मिळेल यासाठी या पत्रकार परिषदेतून आपल्याला काय मिळालं याची आपल्याला चर्चा करायची आहे। परंतु त्याच्यासाठी आपण केंद्र सरकारने नेमकं काय जाहीर केल्याचं अगदी थोडक्यामध्ये प्रमुख मुद्दे जे त्यातले आहेत ते आपण बघूया। त्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी जे जाहीर केलं त्याच्यात काय होतं, त्यांनी असं सांगितलं की शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही कर्ज जी त्यांनी घेतलेली आहेत त्याच्यासाठीची मुदत आम्ही वाढवून दिलेली आहे। म्हणजे समजा कर्ज किंवा व्याज जे भरण्यासाठी तुम्हाला समजा 31 मार्च पर्यंतची मुदत असेल तर त्याच्यामध्ये आम्ही 3 महिने तुम्हाला वाढवून दिलेले आहेत। आता याच्यामध्ये नवीन काही शेतकऱ्यांच्या हातात मिळालं अशी अपेक्षा, अशी गोष्ट घडलेली नाही। किसान क्रेडिट कार्ड जी आहेत त्याच्यामध्ये 25,000 कोटी म्हणजे 25 लाख किसान क्रेडिट कार्ड्स आहेत। तर त्याच्या नवीन किसान क्रेडिट कार्ड्स आम्ही सँक्शन केली आणि त्याची लोन लिमिट ही 25,000 कोटी पर्यंत आम्ही वाढवली, अशा प्रकारचं त्यांनी विधान केलं। आता शेतकरी या देशामध्ये त्यांची संख्या ही 48% आहे लोकसंख्येच्या, म्हणजे शेतीवरती अवलंबून असलेल्या ही लोकसंख्या आहे। आता त्याच्यामध्ये ही संख्या आणि त्याच्यामध्ये हे लोनचं लिमिट त्यांनी देणं, याच्यामधून खरोखरच म्हणजे एक थेंब सुद्धा म्हणता येईल, थेंब सुद्धा धड म्हणता येणार नाही, आणि ते सुद्धा पण बॉरोईंग आहे, हे कर्ज आहे। आता दुसरा मुद्दा असा आहे, ते नाबार्डला काही रिफायनान्स करण्यासाठीच्या काही रकमा थोड्याशा वाढवून दिलेल्या आहेत। परंतु संपूर्ण जर टोटल त्याचा जर तुम्ही विचार केला की शेती क्षेत्रामध्ये आज शेतकऱ्यांची परिस्थिती जी आहे ती परिस्थिती अशी आहे की त्यांचं उभं पीक जे शेतामध्ये आलेलं होतं, आपल्याला माहिती आहे की रब्बी हे पूर्ण उगवून तयार होतं आणि त्याच वेळेला ही कोरोनाची आपत्ती आली। त्याचप्रमाणे भाजीपाला जो होता तो भाजीपाला तिथं जो काही शेतामध्ये होता तो विकण्याची परिस्थिती, त्याच्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण झाल्या, काही विकता आलं नाही त्यातलं जवळपास, किंवा फळबागा होत्या, द्राक्षासारखं पीक होतं, ते सगळं केळ्यासारखं पीक होतं, हे पूर्णपणे शेतामध्ये उभं जळून गेलं, ते शेतकऱ्यांना अक्षरशः पाडून टाकावं लागलं। आता या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना आता नवीन कर्जाची नाही तर त्यांच्या प्रत्यक्ष खात्यामध्ये काही पैसेच टाकण्याची गरज होती। तुम्ही जर पाहिलं की अमेरिका ही पूर्णपणे भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे, त्यांच्या देशाची अर्थव्यवस्था ही 21 ट्रिलियन डॉलर्सची आहे। 2 ट्रिलियन डॉलर्सचा त्यांनी पॅकेज जाहीर केलं। पण काय होतं ते पॅकेज, त्या पॅकेजमधले सर्व पैसे हे सरकार स्वतः टाकणार होतं। आता सरकारने पैसे कुठून आणायचे याची चर्चा आपण नक्कीच नंतर करायला पाहिजे, भारत सरकारकडनं आपण काय अपेक्षा करत असू तर। पण याच्यामध्ये आता शेतकऱ्यांच्या बद्दल आपण बोलतोय, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष रक्कम जाणं हे आज महत्वाचं होते, ती आता ताबडतोबीची गरज होती। परंतु या दृष्टीनं याच्यामध्ये सरकारने काही केलेलं नाही। त्यांनी उचललेलं प्रत्येक पाऊल हे बरोबर आहे का चूक आहे हा प्रश्न नाही। मी परत एकदा सांगतो की त्यांनी जे काही केलंय ते स्वतंत्रपणे त्याचे जर मूल्यमापन करायचं ठरवलं तर ते चुकीचं आहे असं कोणीच म्हणणार नाही। परंतु आता आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती बोलतोय, त्या पार्श्वभूमीवरती त्याला फारसा अर्थ उरत नाही। आता दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की शहरी गरीब जे आहेत त्या शहरी गरिबांसाठी मी काय करतोय, सेल्फ हेल्प ग्रुप्स म्हणजे महिलांचे स्वयंसेवा सहाय्यता गट जे असतात त्यांना आम्ही
मास्क तयार करण्याचं किंवा सॅनिटायझर तयार करण्याचं काम त्यांच्याकडून करून घेतलं, चांगली गोष्ट आहे. परंतु हे पॅकेजचा भाग कसा होतो हे मला अजून कळलेलं नाहीये. त्याचप्रमाणे झाले की 7,200 नवीन स्वयंसहायता गट शहरी भागामध्ये आम्ही नवीन नोंदवले. तर नवीन स्वयंसहायता गट नोंदवले ही करोनाच्या इकॉनॉमिक पॅकेजचा भाग कुठल्या अर्थाने होतो हे माझ्या आकलनाच्या पलीकडची गोष्ट आहे. दुसरं त्यांनी असं सांगितलं की शहरी कामगार जे आहेत त्या कामगारांच्यासाठी जे विविध कायदे आम्ही करतो आहोत, लक्षात घ्या, विविध कायदे पार्लमेंटमध्ये जे प्रलंबित आहेत ते येत्या काळामध्ये कसे होणार आहेत, म्हणजे पार्लमेंट सुरू झाल्यानंतर त्याचं वर्णन आणि त्याचे परिणाम कसे दिसणार आहेत याचं वर्णन निर्मला सीतारामन यांनी केलं. आता त्याच्यामध्ये नॅशनल मिनिमम वेज त्याची प्रोव्हिजन, आता प्रत्येक राज्यात मिनिमम वेज आहेच. मिनिमम वेज कायदा नाहीये असं नाही, नवीन सरकार काहीच करत नाहीये. ते सरकार एवढंच सांगते की विविध राज्यांमध्ये जे विविध मिनिमम वेजेस असतात त्याच्या जे राष्ट्रीय पातळीवरती किंवा राज्य पातळीवरती एकच मिनिमम वेज करता येईल का. आता हा मुद्दा पूर्णपणे आत्ताच्या परिस्थितीत तुलना केला तर तो प्रशासकीय म्हणता येईल असा आहे. परंतु तरी सुद्धा आता इकॉनॉमिक पॅकेजचा भाग म्हणून त्यांनी जवळजवळ त्याच्यावरती 10 मिनिटं खर्च केली. हे म्हणजे त्याच्यातून नेमकं कामगारांना काय मिळालं हे माझ्या तरी लक्षात आलेलं नाहीये. दुसरं त्यांनी असं सांगितलं की मनरेगा जे मायग्रंट वर्कर्स आहेत त्यांच्यासाठी काही त्यांनी योजना सांगितल्या. त्यांनी असं सांगितलं की जे स्थलांतरित मजूर गावाकडे जात आहेत त्यांना रिकामा बसता येऊ नये यासाठी आम्ही मनरेगा म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना जी आहे त्याच्या अंतर्गत कामं काढण्यासाठी त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे जास्त प्रमाणात कामं निघत आहेत. आता त्यांनी जो आकडा घेतला तोच मी आपल्याला सांगून आपल्या समोर मांडतो. त्यांनी सांगितले की 2,33,00,000 व्यक्तींना आता आज रोजी म्हणजे 30 मे पर्यंत आम्ही 2,33,00,000 व्यक्ती जे आहेत त्या व्यक्तींना आम्ही या रोजगार हमी योजनेचा लाभ देतोय आणि आतापर्यंत आम्ही 14 कोटी एवढे मनुष्य दिवसाचं काम आम्ही तयार केलेलं आहे आतापर्यंत म्हणजे गेल्या 2 महिन्यात असं नाही, आतापर्यंत. आता विचार करा, 2,33,00,000 व्यक्ती आणि 14 कोटी मनुष्य दिवसाचं काम साधा भागाकार केला तर पर माणशी 7 दिवसाचं काम येतं. आता ही तारीख तुम्ही 5 म्हणजे 4.5 महिन्यातली ही आकडेवारी तुम्ही देताय. आता याच्यामध्ये मायग्रंट वर्कर्स जे गेले असतील त्याच्यात ते किती असतील हा एक संशोधनाचा विषय आहे. त्यांनी असं सांगितलं की मागच्या वर्षी तुलना केली तर त्याच्यापेक्षा 30 ते 40% हे प्रमाण जास्ती आहे. आता मागच्या वर्षी किती होतं ते खूप जास्ती होतं का, एक लक्षात घ्यायचा आकडा म्हणून आपल्याला सांगतो. आतापर्यंत असं दिसून आलेलं आहे गेल्या 4 वर्षामध्ये सरासरीने 47 दिवस फक्त काम मिळतं. जे रोजगार हमीवरती जातात त्यांना प्रत्येक व्यक्ती जर तुम्ही पाहिलं तर सरासरी येते म्हणजे एकूण मनुष्य दिवस आणि एकूण व्यक्ती याचा जर भागाकार केला तर ते उत्तर 47 दिवस संपूर्ण वर्षामध्ये असा गेल्या 4 वर्षाचा आकडा आपल्याला सांगतो. आत्ता त्यांनी सांगितलंय की आत्तापर्यंत झालेले फक्त 7 दिवस, म्हणजे त्यांच्या आकड्यावरूनच मी सांगतो आणि ते मागच्या वर्षीपेक्षा 30 ते 40% जास्ती आहे. म्हणजे हे का मायग्रंट वर्कर्ससाठीची उपाययोजना म्हणायची. म्हणजे मनरेगा खाली त्यांना काम देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय याचं मी स्वागत करतो, परंतु मनरेगामध्ये जे तुम्ही काम त्यांना देऊ करताय त्याचा जो तुम्ही क्लेम करताय तो क्लेम तुम्ही दिलेल्या आकड्यामध्ये काहीच निघत नाहीये. तसंच त्यांनी दुसरं सांगितलं की जे मायग्रंट वर्कर्स आहेत त्यांच्यासाठी राज्य सरकारांना आम्ही 11,000 कोटी रुपये ऑलरेडी दिलेले आहेत आणि 3 वेळचं जेवण 28 मार्च पासून या लोकांना दिलं जाते. अशा प्रकारचं जेवण 3 वेळचं जर स्थलांतरित मजुरांना दिलं जात असेल अशी जर आपण काही कल्पना केली तर ती कल्पनाच आहे, तर त्याचा सत्याशी काही संबंध आहे का. जे मजूर हजारो नाही आता तर लाखोच्या संख्येने वाटेल त्या पद्धतीने म्हणजे बैलाच्या जागी स्वतःला जोडून सुद्धा जाण्याची उदाहरणे, सायकलवरनं जात आहेत लोक, चालत जात आहेत, रेल्वे रुळावरती मरतायत. हे लोक 3 वेळचं अन्न शहरात मिळतंय म्हणून जात आहेत आणि निर्मला सीतारामन सांगितले की हे मिळतंय, देतोय आम्ही म्हणून. आणि हे 11,000 कोटी रुपये ऑलरेडी त्यांनी जे 1-1.5 महिन्यापूर्वी जे पॅकेज जाहीर केलं त्याच्यातलाच एक भाग होता, त्याच्यामध्ये नवीन कुठलीच गोष्ट त्यांनी जाहीर केलेली नाही. म्हणजे अजून एक गोष्ट त्यांनी जाहीर केली, ज्या योजना आहेत पुढच्या योजना अशा जाहीर केल्या की शहरी भागामध्ये
जे स्थलांतरित मजूर आहेत किंवा मजूर आहेत त्यांना भाड्याने राहायला घरं अशा प्रकारची योजना खासगी आणि सार्वजनिक या दोन्ही क्षेत्रांनी एकत्र येऊन करावी असं सरकारने ठरवलेलं आहे आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत त्याचा समावेश केला जाईल. चांगली गोष्ट मी याचं स्वागत करतो. परंतु या कोविड पॅकेजमध्ये ही गोष्ट कधी घडेल? ही गोष्ट घडण्यासाठी खूप वेळ लागेल. म्हणजे अगदी किती फास्ट केली तरी 1 ते 1.5 वर्षाच्या आत ते होणार नाहीये. मग हे तुम्ही करोना पॅकेजचा भाग म्हणून का सांगताय? आता या सगळ्या प्रत्येक गोष्टीबद्दल असं बोलता येईल. त्याचा निष्कर्ष हाच आहे की आपण लक्षात ठेवलं पाहिजे, काल जाहीर केलेल्या योजना असतील किंवा आज जाहीर केलेल्या योजना असतील त्या एकतर प्रशासकीय आहेत, त्या भविष्यकालीन योजनांची आज केलेली घोषणा आहे किंवा अगदी अल्पस्वल्प स्वरूपामध्ये काही नवीन काही सांगितलं. उदाहरणार्थ आज त्यांनी सांगितलं की ज्यांच्याकडे रेशन कार्ड्स नाहीत त्यांना सुद्धा 3 महिन्यासाठी 5 किलो धान्य प्रत्येक व्यक्तीला आणि 1 किलो डाळ देण्याची आम्ही तरतूद केली आहे. त्याच्यासाठी 2400 कोटी रुपयाची सरकारने तरतूद केली. ही नवीन तरतूद आहे. ही नक्कीच त्याचा उल्लेख केला पाहिजे की ते 2400 कोटी रुपयाचे स्वागत आहे त्याचं. पण या सगळ्यामध्ये तुम्ही काय नवीन केलं या सगळ्यामध्ये पुन्हा आपण लक्षात ठेवलं पाहिजे की लोकांना जगण्यासाठी अशा प्रकारचे काही डायरेक्ट इंटरव्हेन्शन्स आवश्यक आहेत. ते अल्प प्रमाणात केलेले आहेत, एक नगण्य प्रमाणात केलेले आहेत असं आपण म्हणूया. जे सरकार स्थलांतरित मजूर आपल्या गावासाठी जायला निघाले तर त्यांचं रेल्वेचं भाडं भरत नाही. त्यांच्याकडे रेल्वेचं भाडं घेतं की जे उपाशी आहेत, ज्यांना रोजगार नाही आहे, ज्यांना मालक पैसे देत नाही आहेत. तर त्यांच्या या गोष्टी करायच्या सोडून या सरकारने हे पॅकेज म्हणून जे जाहीर केलेलं आहे त्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेला किंवा या स्थलांतरित मजुरांना किंवा शेतकऱ्यांना प्रत्यक्षामध्ये रिलीफ मिळेल आज रोजी किंवा अगदी येत्या महिन्यात सुद्धा मिळेल अशा प्रकारचं काही दिसत नाही. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि म्हणून पुन्हा एकदा निराशा झाली. पुन्हा एकदा आशा करूया की उद्या काहीतरी ऐकायला मिळेल. परत एकदा मी सांगून थांबतो या ठिकाणी की या ठिकाणी सरकारी खजिन्यातून जे पैसे खर्च होतील त्याला फिस्कल मेजर्स म्हणतो. ते फिस्कल मेजर्स ही जाहीर करण्याची गरज आहे. सरकार फक्त अर्थव्यवस्थेमध्ये रोखता लोकांच्या म्हणजे ज्यांच्या हातात पैसा आहे तो असलेला पैसा सरकारकडे येण्याच्या ऐवजी लोकांच्या हातातच कसा राहील याच्याबद्दलच्या थोड्याफार तरतुदी करता आहे. आणि याला लिक्विडिटी आम्ही ओततोय असं म्हणतो. लिक्विडिटी ओतत नाहीयेत ते काही प्रमाणात ओतत आहेत, मान्य म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये. परंतु याच्यामधून हा प्रश्न सुटणार नाहीये, सुटण्याची दिशा सुद्धा सापडणार नाहीये. हे आपण काल पाहिलंच होतं. आज पुन्हा एकदा ते दिसून आलेलं आहे. म्हणजे सरकारकडून अपेक्षा आहे त्यांनी राज्य सरकारांचे थकलेले पैसे द्यावेत, कामगारांची सौदाशक्ती कमी होईल असं काहीही करू नये आणि स्वतःच्या खजिन्यातून जास्त पैसे देता येतील आणि खजिना कसा भरायचा यासाठी सरकारने कर्ज काढली पाहिजेत मोठ्या प्रमाणामध्ये. ते बँकांकडून घ्यावीत. बँकांकडून घेणं शक्य नसेल तर आरबीआय ते कर्ज घेऊ शकता. म्हणजे ते एका अर्थाने मॉनिटायझेशन ऑफ गव्हर्नमेंट डेट होईल. हरकत नाही आता झालं तरी. परंतु हे उपाययोजना करण्याची गरज आहे. केवळ प्रशासकीय उपाययोजना जाहीर करून आम्ही 20 लाख कोटीचा आकडा काही करून शेवटी मिळवला अशा प्रकारची एक ज्याला आपण म्हणतो की सेल्समनशिप करणं हे सरकारने आता थांबवावं असं माझं मत आहे.